नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे. तर हो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमचं वय 45 वर्ष असेल आणि तुम्हाला येणाऱ्या 15 वर्षामध्ये 1 करोडची संपत्ती तयार करायची असेल, बनवायची असेल, तर त्यासाठी कशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे मी एक टेबल घेतलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या एजच्या लोकांचा डेटा घेतलेला आहे, कारण की हा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत ते फक्त 45 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली लोकं पाहणार नाही आहेत, तर सगळ्या वयोगटातली लोकं हा व्हिडिओ पाहणार आहेत. त्यासाठी मी ते वेगवेगळा डेटा घेतलेला आहे. इथे आहे गजानन, ज्याचं वय आहे 45 वर्ष. रिटायरमेंट एज हे प्रत्येकाचं सेम घेतलेलं आहे 60 वर्ष. आता जर 45 वर्ष वय आहे आणि 60 वर्ष रिटायरमेंट एज आहे, तर त्याच्याकडे किती वर्ष आहेत? 15 वर्ष. किती रुपये बनवण्यासाठी? 1 करोड रुपयाची संपत्ती जमा करण्यासाठी फक्त किती वर्ष शिल्लक आहेत? 15 वर्ष. तसंच अभिषेकचं वय आहे 28 वर्ष आणि त्याच्याकडे 32 वर्ष शिल्लक आहे आणि त्याचा गोल आहे 5 करोड रुपयाचा. तसंच तुषारचं आहे 35 वर्ष आहे, 25 वर्ष बाकी आहेत आणि गोल जो आहे तो 2 करोड रुपयाचा आहे. निलिमाचं एज आहे 30 आणि 30 वर्ष तिच्याकडे शिल्लक आहे आणि तिचा गोल आहे 1 करोड रुपयाचा. इथे हा प्रत्येकाचा जो गोल आहे तो वेगवेगळा असू शकतो त्यांच्या इन्कमनुसार आणि त्यांच्याकडे असलेले वर्ष किती शिल्लक आहे त्यानुसार. इथे अभिषेक 10 करोडचा सुद्धा गोल ठेवू शकतो किंवा फक्त 1 करोडचा सुद्धा गोल ठेवू शकतो, कारण की त्याच्या इन्कमच्या बेसिसवरती त्याचा गोल ठरत असतो. तसंच तुम्ही तुमचा जे इन्कम आहे त्या इन्कमच्या बेसिसवरती तुमचा गोल ठरवू शकता की तुम्हाला किती तुमचा गोल आहे. म्हणजे मी डायरेक्टली असं सांगणार नाही की तुम्ही 10 करोड किंवा 15 करोडचा गोल करा, कारण की जर तुमचं इन्कमच तेवढं नसेल तर तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही आणि तो गोल अचीव कधीच होणार नाही. त्यामुळे रिअलिस्टिक गोल ठेवा जो तुम्ही अचीव करू शकता. मग रिअलिस्टिक म्हणजे एकदमच कमी ठेवू नका, तर जो रिअलिस्टिकच्या थोडासा पुढे असेल असा गोल तुम्ही ठेवू शकता. तर आता हा 1 करोडचा गोल जो आहे तो आपण कशाप्रकारे अचीव करू शकतो ते पाहूयात. भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे बरेच ऑप्शन्स आहेत. त्यातला पहिला आहे म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट, PPF, बॉन्ड्स, युलिप, NPS, डायरेक्ट इक्विटीज, गोल्ड, रिअल इस्टेट, स्टॉक मार्केट ट्रेडिंग, डेफ फंड, सुकन्या समृद्धी योजना, रिकरिंग डिपॉझिट, पोस्ट ऑफिस स्कीम. या सगळ्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, पण यामध्ये आपल्याला फिक्स रिटर्न मिळतात आणि तेही लिमिटेड असतात. पण यापैकी म्युच्युअल फंडमधून आपल्याला फिक्स रिटर्न नाही तर फ्लेक्झिबल रिटर्न मिळतात, म्हणजे जे कमी जास्त असू शकतात. आणि दुसरं स्टॉक मार्केट, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फ्लेक्झिबल रिटर्न्स मिळू शकतात. पण स्टॉक मार्केटमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करायचे तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉक रिलेटेड नॉलेज असायला हवं, टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला यायला हवं आणि त्याचबरोबर आपल्याला कंटिन्यू मार्केटच्या टचमध्ये राहायला हवं की कोणत्या स्टॉकशी रिलेटेड न्यूज आलेली आहे किंवा कोणत्या स्टॉकमध्ये काहीतरी होतं आहे किंवा कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम आलेल्या आहेत ज्यामुळे त्या स्टॉकवरती इम्पॅक्ट होतो आहे. असे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील आणि त्यानंतरच आपण त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून चांगले रिटर्न्स मिळवू शकतो. पण जर आपल्याकडे हे नॉलेज नाही आहे तर आपल्याकडे हा ऑप्शन आहे म्युच्युअल फंडचा, ज्यामधून आपण जबरदस्त रिटर्न्स मिळवू शकतो. बरेच लोक असं सांगतात की म्युच्युअल फंडमध्ये जे पैसे इन्व्हेस्ट केले जातात ते रिस्की असतात किंवा त्याच्यामधनं चांगले रिटर्न्स मिळत नाहीत. तर त्यांच्यासाठी हा एक टेबल आहे ज्यामध्ये आपण ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट जसे आपण पोस्टामध्ये करतो, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये करतो, रिकरिंगमध्ये करतो, PPFमध्ये करतो किंवा इतर कोणत्याही स्कीममध्ये करतो, तर त्यामध्ये मॅक्झिमम रिटर्न आपल्याला 3% ते 7% मिळतात. याच्यामध्ये PPFमध्ये तुम्हाला 9% रिटर्नसुद्धा मिळू शकतात. ॲव्हरेज रिटर्न जे आहेत ते 3% ते 7%च्या बिटवीनच मिळतात, यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळत नाही. पण जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पाहिलात तर 9% पासून 50% रिटर्नसुद्धा एका वर्षामध्ये हे फंड्स देतात. यापेक्षाही जास्त मी 50% रिटर्न देणारा फंडचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. हे झालं रिटर्नच्या बाबतीत. आता याच्यामध्ये रिटर्न्स किती मिळतात तुम्हाला? फिक्स असतात. 7% तर 7%, 3% तर 3%, एवढेच रिटर्न तुम्हाला मिळतात. पण जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला फ्लेक्झिबल रिटर्न मिळतात, म्हणजे ते 9% पासून 50% पण मिळतील, 20% पण मिळतील, 30% पण मिळतील, पण 9% पेक्षा कमी मिळणार नाहीत. याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड रिटर्न मिळतात. हो, नक्कीच मिळतात. याच्यामध्ये तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करतात ते गॅरंटेड तुम्हालाच मिळतात. तुम्ही एखाद्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकलं, 7% बँकने सांगितलं की तुम्हाला 7% रिटर्न मिळणार, तर तुम्हाला 7% रिटर्न 5 वर्षाने मिळणार म्हणजे मिळणार. पण इथे तुम्ही ठरवलं की मला 50% दरवर्षी रिटर्न पाहिजे, तर तसं होत नाही. तुम्हाला फ्लेक्झिबल रिटर्न मिळणार, पण मिळणार. असं नाही की रिटर्न मिळणारच नाही. रिटर्न मिळणार, पण गॅरंटेड नाही की किती मिळणार.
याच्यामध्ये रिस्क आहे का? याच्यामध्ये रिस्क आहे, याच्यामध्ये सुद्धा रिस्क आहे. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय रिस्क आहे? हे तर फिक्स आहे ना, आपल्याला तेवढे रिटर्न मिळतात आणि आपण नॅशनलाइज बँकांमध्ये पैसे डिपॉझिट करतो, त्यामुळे बुडण्याचे चान्सेस नाही. पण अशा बऱ्याच बँका आहेत ज्या बुडालेल्या आहेत. गेल्या काही वर्षापूर्वीचं एक उदाहरण आहे येस बँक. ज्यांचे पैसे येस बँकमध्ये होते त्यांचं हृदय जे आहे ना हातात आलं होतं. का? तर येस बँकमध्ये एवढा सगळा मोठा घोटाळा झाला, ज्यांची शेअरची प्राईस डायरेक्ट 500-600 वरनं डायरेक्ट 3-4 रुपयापर्यंत गेलेली. आणि इतर अजून बऱ्याच बँका आहेत ज्यांच्या आपण पैसे डिपॉझिट केले जातात आणि ते बुडतात. RBI फक्त 5 लाखाची गॅरंटी घेते. म्हणजे जर तुमचे 20-25 लाख रुपये बँकेमध्ये डिपॉझिट आहे तर RBI मुश्किलने तुम्हाला 5 लाख रुपये देते आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला बरेच हेलपाटे घ्यावे लागतात. यामध्ये पण रिस्क आहे, पण यामध्ये असं नाही आहे ना की रिस्क कंपनी बुडूनच जाईल आणि पैसे मिळणारच नाही. याच्यावरती कंट्रोल असतो इन्फीचा आणि इन्फीवरती कंट्रोल असतो सेबीचा. तर अशा प्रकारे याच्यावरती पूर्ण कंट्रोल असतो. याच्यामध्ये असलेली रिस्क मला तरी कमी वाटते. आता पाहूयात आपण की जर म्युच्युअल फंडमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला कितीची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल 1 करोड रुपयासाठी. आता मी एका वेबसाईटवरती आलेलो आहे आणि तिथे 1 करोडचा गोल मी टाकलेला आहे 15 वर्षासाठी आणि एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय 15%. तर तुम्ही जर 15%च्या एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करताय तर तुम्हाला मंथली SIP किती करावी लागेल? 14,774 रुपयाची. तर तुमचा 1 करोडचा गोल येणाऱ्या 15 वर्षामध्ये अचीव होईल. मार्केटमध्ये असेही फंड आहेत की जे तुम्हाला 18% रिटर्न देतात आणि जर 18% रिटर्न दिले तर तुम्हाला फक्त 10,000ची, म्हणजे जर तुम्ही असं कन्सिडर केलं की मी 18% रिटर्न एक्सपेक्टेड मला आहेत तर तुम्हाला फक्त 10,880 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल मंथली आणि तुम्ही येणाऱ्या 15 वर्षामध्ये 1 करोडचा गोल अचीव करू शकता. हे खरं आहे आणि हे मी तुम्हाला सांगतोय. आणि जर मी 20% रिटर्नवाले काही फंड सिलेक्ट केले तर त्याच्यामध्ये मला फक्त 8,800 रुपयाची SIP सुरू करावी लागेल आणि या SIPवरती मला येणाऱ्या 15 वर्षामध्ये 1 करोड रुपये मिळू शकतात रिटर्न. म्हणजे फक्त 15 वर्षामध्ये मी 1 करोडची संपत्ती जमा करू शकतो. आता हे असं नाही आहे की ज्यांचं वय 45 वर्ष आहे त्यांनीच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. मी असं सांगतोय की ज्याचं वय 30 वर्ष आहे आणि त्याने फक्त पुढचे 15 वर्ष म्हणजे 45 वर्षापर्यंत, त्याच्या वयाच्या 45 वर्षापर्यंत SIP केली 10,000 रुपयाची मंथली, येणाऱ्या 15 वर्षामध्ये 1 करोडची संपत्ती आरामशीर जमा होईल. आपल्यापैकी बरेच लोक आहेत जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला तर माहिती आहे पेन्शन वगैरे आपल्याला नंतर काही मिळणार नाही आहे. जर पेन्शन मिळणार नाही आहे तर मग तुम्ही अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आत्तापासून का नाही करत? तुम्ही जर आत्तापासून अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुणाकडेही पैसे मागायची गरज नाही आणि जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल त्यानंतर तुम्ही तुमची रिटायरमेंट लाईफ आरामशीर जगू शकाल, कारण की तुमच्याकडे 1 करोडचा कॉर्पस तयार झालेला असेल. काही लोकांकडे 25 वर्ष आहेत आणि 18%चा एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केला तर त्यांना फक्त 1,600 रुपयाची SIP सुरू करायची आहे. फक्त 1,600 रुपयाची. हे झालं आपण गोल कॅल्क्युलेट केला. म्हणजे हे गोल न करता आपण SIPवरती जाऊया. इथे सांगितलं मी 12,000ची SIP चालू केलेली आहे. 12,000ची SIP पुढचे 20 वर्ष आणि एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय मी 18%. तर येणाऱ्या 20 वर्षामध्ये 28,80,000 रुपये जमा करणार आहोत आणि याच्यावरती आपल्याला मिळणार आहे 2,52,00,000चा गेन आणि टोटल आपल्याला मिळणार आहे 2,81,00,000 रुपये. म्हणजे फक्त 20 वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहेत आणि 18%च्या हिशोबाने 2,81,00,000चं कॉर्पस तुमच्याकडे जमा होऊ शकतं. एवढे चांगले रिटर्न्स देणारे म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आहेत. तुम्ही जर एक्सप्लोर केलं तर तुम्हाला ते नक्की कळतील. आणि यामध्ये सुद्धा काही लोकांची ऐपत फक्त 5,000 रुपये SIP भरण्याची आहे. तर ते 5,000ची SIP सुरू करून पुढचे 20 वर्ष 12 लाख रुपये भरणार आणि 12 लाख रुपये भरूनसुद्धा त्यांच्याकडे जवळपास 1,17,00,000चा कॉर्पस तयार होणार आहे. आणि हे फक्त आपण 18%च्या बेसिसवरती कॅल्क्युलेट करतोय. काही फंड आहेत जे तुम्हाला 20% रिटर्न देतात. तर त्यांनी जर 20% रिटर्न दिले तर 1,58,00,000चं कॉर्पस तयार होणार आहे. हे जे रिटर्न जे मी तुम्हाला सांगतोय हे काय मी हवेत सांगत नाही आहे. इथे आहे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया, म्हणजे एम्फीची ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर इथे तुम्ही लार्ज कॅप घ्या आणि गोवरती क्लिक करा आणि इथे रिटर्नमध्ये मॅक्झिमम रिटर्न इथे स्क्रोल करा. तर मॅक्झिमम रिटर्न देणारा हा फंड आहे निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड, जो 5 वर्षामध्ये किती रिटर्न देतोय? 22%. आपण 20 वर्षाचं कन्सिडर करतोय म्हणून मी 22 वरनं कमी म्हणजेच 18% कॅल्क्युलेट केलं आहे आणि
त्या कॅल्क्युलेशनमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. आता जर मी लार्ज अँड मिड कॅप फंड घेतो आहे, तर लार्ज अँड मिड कॅप फंड मॅक्झिमम किती रिटर्न देत आहेत पहा, 28%. गेल्या 5 वर्षात त्यांनी 28% रिटर्न दिलेत. कुठला आहे, क्वांटचा लार्ज अँड मिड कॅप फंड, HDFC लार्ज अँड मिड कॅप फंड, UTIचा लार्ज अँड मिड कॅप फंड, हे 25, 26, 28% रिटर्न देणारे फंड आहेत. हे फंड तुम्हाला किती रिटर्न देत आहेत, 30%, 31%. 5 वर्षात 5 वर्षात दाखवतो हे 5 वर्षाचे रिटर्न आहेत. आणि ऑफिशियल वेबसाईटवरती बरेच आपली अशी लोकं आहेत की ज्यांना या गोष्टींबद्दल माहितीच नाही, म्युच्युअल फंडबद्दल माहितीच नाही, आणि त्यांना माहिती असेल तरी त्यांना त्याच्यामध्ये रिस्कच वाटते. अरे रिस्क कशामध्ये नाही आहे, सगळ्या गोष्टींमध्ये रिस्क आहे. तुम्ही स्मॉल कॅपमध्ये जर मी क्लिक केलं आणि इथे मॅक्झिमम रिटर्न पाहिले तर गेल्या 5 वर्षामध्ये 48%, 38%, 38%, 36% असे रिटर्न देणारे फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या टेबलमधनं तुम्हाला थोडासा अंदाज येईल की वेगवेगळ्या टाईपच्या म्युच्युअल फंड्समध्ये कशा प्रकारचे रिटर्न्स मिळतात. म्हणजे जर लार्जमध्ये घेतलात तर तुम्हाला 19% आणि 10 वर्षामध्ये 15%च्या आसपास रिटर्न मिळतात. मिड कॅपमध्ये 25 ते 22%च्या आसपास रिटर्न मिळतात. आणि 5 आणि 10 वर्षाचा ॲव्हरेज रिटर्न मी दाखवलेला आहे. तुम्ही हे व्यवस्थित रीड करून व्यवस्थित तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता. म्हणजे मला असं म्हणायचं की ज्यांच्याकडे कमी वर्ष बाकी आहेत किंवा कमी वर्ष शिल्लक आहेत, त्यांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा ऑप्शन चूज करावा, ज्याच्यामध्ये त्यांचं रिटर्न्स त्यांना जास्त मिळतील आणि ते त्यांच्या गोलपर्यंत लवकर पोहोचतील. ज्यांच्याकडे वेळ आहे आणि त्यांना सेफ इन्व्हेस्टमेंट हवी आहे, त्याचा जास्त रिस्क नको आहे, ते लार्ज कॅपमध्ये आणि लार्ज अँड मिड कॅप फंड्समध्ये जाऊ शकतात. काही लोकांना मल्टी कॅप फंड खूप आवडतात किंवा फ्लेक्झी कॅप फंड आवडतात, त्यांच्यासाठी सुद्धा इथे मी डेटा दिलेला आहे. तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या तुमच्या गोलनुसार करू शकता, तुमच्या एजनुसार करू शकता. बरेच वेळा असं म्हटलं जातं की ज्यांचं एज जास्त त्यांनी लार्ज कॅपमध्ये जावं, पण माझा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. जसं आपलं T20 असतं ना, शेवटच्या शिल्लक ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त रन करायचे, तसंच इथे सुद्धा तुम्ही करू शकता. शेवटची काही शिल्लक वर्ष आहेत तुमच्याकडे आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप किंवा लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये जाऊ शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे माझं ओपिनियन आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही की तुम्ही याच फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवतो आहे की कशाप्रकारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करायला हवी जर तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोचायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता आणि तुमचा गोल ठरवून तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला आवडेल त्या म्युच्युअल फंड्समध्ये. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.